We got our early check-ins. Woohoo! Tired AF. आता जाऊन फटाफट फ्रेश होणार आहे. थोडा वेळ झोपूया. चलो. नशीब आम्हाला अर्ली चेक इन भेटली आहे गाईज, बिकॉज आम्ही खूप लवकर आले. ऑब्विसली गाईज रूम टूर तर बनतो यार. तर रूम असा खूप कॉम्पॅक्ट आहे, बट इट इज व्हेरी नाईस. सो हा होता आपला डोअर अँड दिस इज अ फुल लेंथ मिरर. बेड आहे आणि इथे छान असं हे पण केलेलं आहे. इथे लगेज वगैरे ठेवण्याचे ऑप्शन्स आहेत. अँड अ स्मॉल सिटिंग एरिया, लॅम्प, फोन अँड द बाल्कनी विथ ग्रेट व्ह्यू. पूल साईड व्ह्यू आहे, विच इज नाईस आणि छान आहे. वातावरण इज व्हेरी नाईस. हां, सिंगल पर्सन सिटिंग ह्यांना आपण बाहेर ठेवू शकतो टू एन्जॉय. पटकन आपण वॉशरूम पण बघू. ओके, सो हेअर ड्रायर, टॉयलेटरीज, shower cubicle, commode, and yes, that's about it. Our cute and compact Ibis वाला room tour. आता जरा रेस्ट करू, थोडं फ्रेश होऊ, and then we'll explore the neighborhood. So yeah, stay tuned. मी ते थाई वर्जन फूड चॅनल बघतीये. आय डोंट नो व्हॉट दे आर डुईंग, बट विज्युअली खूप छान वाटते कारण का भूक लागली आहे. बट अजिबात हालतमध्ये नाही की यु नो गेट आउट अँड देन ईट समथिंग. माझ्या मम्मानी थेपले आणि कोथिंबीर वडी पॅक केली आहे. सो आय थिंक फॉर नाव दॅट इज आवर सेवियर. आम्ही तेच खाणार आहे आणि लेटर ऑन विल गो गेट रेडी. थोडं प्राण आणू आम्ही आमच्या शरीरामध्ये आणि मग आम्ही बाहेर जाऊ. बिकॉज हे हॉटेल आमचं आम्ही का सिलेक्ट केलं आहे, बिकॉज आजूबाजूला प्रचंड ऑप्शन्स आहेत. वॉकेबल डिस्टन्सवरती पटाँग बीच आहे अँड फूड ऑप्शन्स आहेत. 7-Eleven आहे, मल्टिपल ऑप्शन्स. सो इट विल बी ग्रेट इव्हनिंगला टू एक्सप्लोर. सो येस, आपण नंतर भेटू. ब्रो, थायलंडमध्ये त्यांच्या लोकल चॅनलवरती लागलाय मेला. वाव, अमेझिंग. आम्ही रेडी वगैरे होऊन निघालेलो आहोत. हॅलो. आमच्या चेहऱ्यावरनं असं वाटतंय का की आम्ही झोपलोय. किती वेळ झोपलो असेल आपण? 1-1.5 तास तरी झोपलोय काय. ही झोप एकदम नेसेसरी होती. आमच्या हॉटेलपासून दिस इज द पटाँग बीच. खूप जवळ आहे, तुम्ही बघू शकता. 5 minutes ऑफ वॉकिंग डिस्टन्स. वेदर इज व्हेरी नाईस. बारीक बारीक पाऊस आहे, एकदम बारीक, बट बघू शकता तुम्ही एकदम ढगाळ वातावरण झालं आहे. मस्त केस वगैरे उडत आहेत. गरम नाही होत आहे, विच इज व्हेरी गुड. अँड वी आर कॅज्युअली वॉकिंग. किती मस्त वाटतंय ना. आम्हाला एक भेटलेलं आहे जिथे आम्ही बुक करू शकतो. हॅलो. PP and Fantasy Just let me know about the fee. together. Block pick up. So from here we'll be going to Khai Island, the pier. Khai Island when you finish program you come back. Khai Okay. Island in afternoon. Afternoon. Yes. So from here where will we headed to? You go PP. First is like Fifi. First. Second? First like this.
But Okay. depends on the day. Some day they go this first, or depends on Kaptan. Okay, and how many Ah. places will be covered under this? Total is 7 points. Total 7 points. Yeah. Won't be any other charges else than this 6,800, right? Yes. This would be the only money that we are handing it to you. There won't be any national fees added there at Fifi also. Yes, PP including. Fifi, this is including, right? Yes. 6,800 Ah. would be including of everything. But not include only long tail boat. Ah, that if you is want- okay. So, Mr. Husband, आम्ही आता फिफी आयलँड टूर आणि Just in 5 minutes we lost our 20,000. हां In just 5 minutes. लिटरली 5 मिनिट्स आम्ही हेफ्टी अमाऊंट पे केलेली आहे बट वर्थ Actually not द lost. अमाऊंट म्हणजे आता कसं आहे फिफी आयलँड टूर आम्ही बुक केलेली आहे Now we are heading आणि towards आज Fantasy World. आज आम्ही जाणार आहोत फॅन्टसी वर्ल्डला सो जायचं ये आता बुक करू क्रॅब. आपण काहीतरी खायचं नाही आहे का चल 7-11 आहे ना तिकडे. मला कोकोनट वॉटर हवं आहे ते पण मला कुठे इथे भेटतं. येऊन डोहाळे लागलेत कोकोनट वॉटरचे आणि 7-11 जे आहे ना ते आमच्या इर्द गिर्दच आहे हॉटेलच्या तिथे जाऊ कारण का मला कधीपासून मन करतंय 7-11मध्ये जाऊन ते टेणी मला ती वाईब घ्यायची आय एम सो एक्साइटेड ओके बाय 7-11 गाईज 7-11 गाईज आम्ही 7-11मध्ये आलो आहे आणि हे त्यांचे व्हायरल जे आता टोस्ट चीज टोस्ट आहे अँड दे हॅव सो मेनी ऑप्शन्स टू चूज आय एम गेटिंग कन्फ्युज्ड ऑलरेडी आय ऑल्सो वॉन्ट द आईस कप स्मॉल विल डू फॉर मी या दॅट वुड डू Okay. Thank you. Okay, thank you. We are heading towards the fantasy world. Hello. We are to fantasy world. Yay! Let's go. Thank you. We would like to welcome you to Gamma. हे जे शॉप्स आहेत इथे जे पण आहे ॲडिशनली तुम्हाला करायचं असेल दे आर ऑल चार्जेबल जे तुम्ही पे केलं आहेत त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील सो येस हाय Tiger show inside, please. ओके हे बघा किती क्यूट आहे स्मॉल
कोक फ्रूटवालं. व्हाईट कासव आहे. व्हाईट टर्टल. We'll go to Tiger Kingdom. ओ भाई फक, मी थोडी घाबरली ह्याच्याने. हे सगळं फिरून झाल्यावर इट वॉज टाइम फॉर द मेन शो, जो असा प्रॉपर ऑडिटोरियम थिएटर टाईप असतो तिथे होतो. स्ट्रिक्टली फोन्स आर नॉट अलाउड. फॅन्टसी शो. व्हॉट अ शो, व्हॉट अ शो ब्रो. ह्या व्हिडिओचा व्हॉइस आय डोंट नो काय झाला, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करते. शो खूप अमेझिंग होतं गाईज. जर तुम्ही फुकेतला जात असाल, प्लीज डोंट मिस दिस इन युअर आयटिनरी. हे फॅन्टसी शो जो आहे तो प्लीज तुम्ही जा. आयदर यू कॅन गो फॉर कार्निवल शो और फॅन्टसी वर्ल्ड. त्यांनी त्यांच्या कल्चरला, त्यांच्या ट्रेडिशनला एवढं छानपणे सगळं डेपिक्ट केलं होतं. आधी असं वाटलेलं की त्यांच्या कल्चरबद्दल जाणून काय एवढं होणार आहे, बट नो. त्यांनी इतक्या छानपणे ते सगळं पोर्ट्रे केलं होतं, टाइम टू टाइम व्यवस्थित. त्यांचं अपिअरन्स, त्यांचे कॉस्ट्युम, त्यांचा परफॉर्मन्स, सगळ्याचा टायमिंग्स एक नंबर होतं. आय वुड रिअली सजेस्ट की तुम्ही जावं. बाय. शो संपल्यानंतर आम्ही आलो बांगला स्ट्रीटला. तिथे स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करायचं होतं. सो वी थॉट वाय नॉट टू गिव्ह अ शॉट. व्हेजिटेरियन्सना थोडं इथे यायला प्रॉब्लेम होईल, कारण का खूप फिशी स्मेल करतं हे. आम्ही स्ट्रीट फूडमध्ये इथे फ्लेवर्स इंडियन फूड आहे, आम्ही तिथे थांबलोय. कैसा लग रहा है बबुआ? वेज खाणारे रिस्क नाही घेऊ शकत, सो वेज. कसं आहे? डिश नंबर 2 इंडो वेस्टर्न नाही, इंडो थायलंड चाउमीन. अँड ऑब्व्हियसली गाईज, इथे येऊन बनाना नटेला रोटी नाही खाल्ली तर काय बात आहे. खूप छान होती. नॉट एक्स्ट्रीमली स्वीट,
क्रिस्पी ऑन द आउटसाइड, सॉफ्ट अँड गुई ऑन द इनसाइड. खूप छान होतं. मस्ट ट्राय आहे हे. आता या बॅटरमध्ये अंड असतं की नाही हे तर माहीत नाही, पण कदाचित तरी नव्हतं. असं स्मेल तर काही आला नाही. सो व्हेजिटेरियन्स जर तुम्ही अंड नसाल खात तर एकदा तुम्ही विचारून घ्या की या बॅटरमध्ये अंड असतं की नसतं. अदरवाईज ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज 10 on 10. अँड द कपल वर व्हेरी व्हेरी स्वीट. खूप फ्रेंडली आहेत सगळे तिकडे. खूप छानपणे ग्रीट करतात, व्यवस्थित मस्त असं बोलतात, स्वीट स्वीट. आय डोंट इवन रिमेंबर की ह्या ट्रिपमध्ये मी किती वेळ थँक्यू आणि हॅलो बोलली आहे. 12:10 झाले तिथे. अँड द रोड इज स्टील व्हेरी बिझी. इंडियामध्ये मला वाटते 10:30 झाले असतील ना, 10:30-11च्या आसपास. चला, वी आर वॉकिंग टुवर्ड्स अवर हॉटेल. गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला डे 2 इन फुकेत आणि 7:27 झाले आता. वी आर रेडी टू गो फॉर फिफी आयलँड. यस, हे आमचं आउटफिट ऑफ द डे. शो युअर आउटफिट. एक्सक्यूज मी, माचो मॅन. चलो लेट्स गो. आता ब्रेकफास्ट करून निघूया. Breakfast is served. जर तुम्हाला सी सिकनेस आहे गाईज, ब्रेकफास्ट वगैरे काहीही करू नका, खाली पोट राहा. मी जेही खाल्लेलं ते सगळं बाहेर आलेलं. इवन दो मी सी सिकनेसची औषधं घेतली होती ॲज रेकमेंडेड, पण मला ती काही यूज नाही झाला. उलटं मी त्याच्यामुळे उलट्या तर करतच होते, पण मी ड्राउझी होती अख्खा टाइम अँड आय कुडंट एन्जॉय माय फिफी टूर. फिफी आयलँड ॲक्च्युली खूप अशी लेंदी आहे टूर, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन ट्रॅव्हलिंग आणि स्पीड बोटमध्ये जास्त बम्पीनेस असतो, त्यामुळे होतं. Welcome to our company, Mandala Phuket. Everyone, I will be your guide today. My name is Jay. हॅलो हॅलो. And everyone, please call me JC. Everyone, two guys behind. The big guy, give name Big Show. Everyone. Big Show. Big Show. Big Show. You know Big Show, right? घ्या, सुरुवात झालेली आहे. माझी हाल थोडा बेहालच आहे झाली आहे. मी काहीच नाही खाल्लं आहे आणि खाल्लेलं सगळं बाहेर निघालं आहे म्हणून आईस्क्रीम टू कॉम्पेन्सेट. व्यू इज टू डाय फॉर. ॲक्च्युली डाय होतच आली अर्धी. काय मग कसा होता एक्सपिरियन्स, कसं वाटतंय फिफी अँड मायाबी टूर? हालत बघून तर समजलं असेल कशी आहे. सी सिकनेस मॅक्स लेवल. हॅलो, कुठे आलो आपण? आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो, जो आपल्या हॉटेलच्या बरोबर बाजूला. आमचं बाजूला एक्सप्लोरिंग स्ट्रीट फूड. जय श्रीराम असं काहीतरी नाव आहे. हो, नाव आहे. आमचं एक्सप्लोर करणं म्हणजे स्ट्रीट फूड बरोबर एक्सपेरिमेंट करणं आता झालंय. एक दिवसात संपलंय.
हा माहिती आहे ना आपल्याला येतानाच बोलले जय श्रीराम हे आमच्या हॉटेलमध्ये तर म्हणून आपण वी इंडियाकडे नीडेड इंडियन फूड कारण त्यांचं खाणं आम्हाला कळत नाही जमतंय बट पोट फुल नाही होते त्याच्यामध्ये सो इंडियन फूड इट इज कसं आहे ओके सोया चाप अँड पावभाजी इन थायलंड बस मग काय गॉसिप करता करता आम्ही आमचं डिनर कंप्लीट केलं अँड वी लेफ्ट अर्ली फॉर आवर हॉटेल कारण दोघं पण खूप एक्झॉस्ट झालेलो मी उलट्या करून करून हैराण झाले होते त्यामुळे वी थॉट की थोडा लवकरच आज झोपू आणि येस सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून फॉर मोर सच व्हिडिओज सो ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय